तर आपण नेहमीच उपमा बनवतोच. आपल्या घरामध्ये उपमा आणि पोह्याचा नेहमीच नाश्ता असतो. पण आमच्या घरामध्ये आमच्या मुलांना असा छान असा टॅमॅटो उपमा मसालेदार आवडतो. तर मी नेहमीच असा उपमा बनवते. तर बघा तुम्ही आपण हा उपमा कसा बनवतोय. तर रेसिपीला उशीर न करता लगेचच आपण सुरुवात करणार आहे. 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, 2 टॅमॅटो घेतलेले आहेत, काजू आपण तळून घेणार आहे, शेंगदाणेसुद्धा घेणार आहेत आणि वाटीभर रवा आहे आणि सफेद उडीद डाळसुद्धा घेतली आहेत आणि गाजरसुद्धा कापून घेतलेले आहेत. तर आता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर कढईमध्ये सुरुवातीला काजू आपण छान तळून घेऊयात. तर काजू जे तळायचे आहेत ते खूप लालसर तळायचे नाही आहेत, फक्त थोडीशीच गरम होऊन देणार आहेत आणि तीसुद्धा आपण लगेच साईडला काढणार आहे. तर काजूसुद्धा तळून झालेली आहेत आणि यानंतर आपण आता शेंगदाणे तळून घेऊयात. तर शेंगदाणेसुद्धा मी घेतलेले आहेत आणि छान आपण शेंगदाणे कडकसर असे लालसर होईपर्यंत तळून देणार आहेत. तर उपमा खाताना शेंगदाणे त्यामध्ये खूप छान लागतात, म्हणून अगोदर आपण शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणेसुद्धा तळून झाल्यानंतर आपण साईडला काढूया. तर शेंगदाणे आपण असे काढून घेतलेले आहेत साईडला आणि आपण आता ह्याच तेलामध्ये रवासुद्धा भाजून घेणार आहेत. तर रवा जो आहे तो आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. तर लालसर होईपर्यंत छान आपण हा भाजून घेऊयात आणि वास येईपर्यंत छान रवा भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून तो मोकळा सुटसुटीतसुद्धा होईल. तर छान असा आपण भाजून घेतलेला आहेत आणि साईडलासुद्धा काढलेला आहेत आणि त्यानंतर लगेचच कढईमध्ये पुन्हा तेल टाकून फोडणी देणार आहेत. तर 2 ते 3 चमचे मी तेल टाकलं आहे, तर थोडंसं जास्तच घातलं आहे आणि आता आपण याला फोडणी देऊया. तर फोडणीसाठी सुरुवातीला अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि सफेद उडीद डाळ आपण घालणार आहेत. छान अशी लागते उडीद डाळ. नसली तुमच्याकडे उडीद डाळ तर तुम्ही मुगाची डाळसुद्धा वापरू शकता, हरभऱ्याची डाळसुद्धा घातली तरी चालेल. आणि यानंतर कांदा, टॅमॅटो छान असा आपण टाकून घ्यायचा आहेत आणि गाजरसुद्धा बारीक चिरून घेतलेले आहेत. तर गाजरसुद्धा आपण यामध्ये घालणार आहेत. तर वाटाणासुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता आणि तुम्हाला जे आवडतात त्यासुद्धा भाज्या यामध्ये वापरू शकता. तर छान असं आपण 2 ते 3 मिनटं तरी छान आपण हे परतून द्यायचे आहेत. कांदा आणि टॅमॅटो लालसर होईपर्यंत छान असं परतून द्यायचे आहेत. तर आपण यामध्ये कढीपत्त्याची सुद्धा पाने घालून घेतले आहेत आणि आता आपण हे परतून घेऊया. छान असं परतून घ्यायचं आहेत आणि परतून झाल्यानंतर आपण लगेचच यामध्ये मसाले घालणार आहेत. तर टॅमॅटो जे आहे ते छान असा बारीक मऊसूत होईपर्यंत परतून द्यायचं आहे आणि नंतरच आपण यामध्ये जे लागणार आहे ती मसाले घालणार आहे. तर आता मी हिरवी मिरची यामध्ये वापरलेली आहेत, 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि बाकीचेसुद्धा आपण मसाले यामध्ये घालणारच आहेत. तर हिरवी मिरची मी थोडीच घातलेली आहे, तीसुद्धा आपण छान परतून घेऊया आणि लगेचच आता परतून झाल्यानंतर मसाले घालणार आहेत. तर मसाल्यांमध्ये आपण सुरुवातीला हळद घालणार आहे. तर परतून झाल्यानंतर आपण मसाले घालणार आहे. तर मी सुरुवातीला अर्धा चमचा हळद घातली आणि नंतर आपण यामध्ये घरगुती लाल मिरची पावडर 1 चमचा घातली. आता गरम मसाला अर्धा चमचा घातला आहे आणि नंतर काश्मीरी लाल मिरची पावडर कलर येण्यासाठी आपण टाकतो. तर तुम्हाला माहितीच आहे आणि जास्त तिखटपणा होणार नाही आहे आणि मिरची तिखट नसते ती फक्त कलर येण्यासाठी आपण अर्धा चमचा घातलेली आहे. तर एवढा असा मसाला मी घातलेले आहे आणि नंतर आपण यामध्ये हिंग घातला आहे. छान असे आपण हे मसाले वापरणार आहेत. यामध्ये घरगुतीच गरम मसाला घातला आहे, तर अर्धा चमचा घातला आहे. तर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही तो स्किप करू शकता, पण चव छान येते. तर मी नेहमीच बनवते त्यामुळं त्याची चव छान येते. आणि आपण ज्या वाटीने रवा मोजून घेतलाय त्याच वाटीने तिप्पट पाणी आपण घालणार आहेत. तर त्याच वाटीने 3 वाट्या पाणी मी रव्यासाठी घालणार आहेत. तर एवढं असं परफेक्ट प्रमाण आहे रव्याचं, जाड रवा आहे आणि त्याचं प्रमाण मी असं 1 वाटी रवा घेतलेला आहे, तर 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि एकदम परफेक्ट प्रमाण होतं. आणि आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तर जास्त
झंझट किंवा पसारा न घालता छान असा आपण हा उपमा बनवलेला आहे. आणि झटपट तयार होणारा हा उपमा आहे. अगदी 5च मिनिटात तयार होतो. आणि आता ह्याच पाण्यामध्ये ह्या पाण्याला उकळी आली की आपण यामध्ये छान असा हा रवा भाजलेला जो रवा आहे तो आपण यामध्ये टाकून घेणार आहेत. तर पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहेत. तर पाण्यामध्येच आपण साजूक तूप घालून घेणार आहेत. तर साजूक तुपाने खूप छान अशी चव येते. त्यामुळे मी यामध्ये साजूक तूप सुद्धा 2 चमचे, छोटे 2 चमचे घालून घेतलेले आहे. आणि आपण अर्धा चमचा यामध्ये साखर घातलेली आहे. छान अशी चव येते साखरेने, त्यामुळे मी साखर घातलेली आहे. तुम्ही स्किप सुद्धा करू शकता, पण त्याने छान चव येते. म्हणून मी यामध्ये साखर घातलेली अर्धा चमचा. आणि यानंतर आपण यामध्ये जो भाजलेला रवा आहे तो घातलेला आहे आणि आपण छान असं पटपट मिक्स करून घेऊयात, जेणेकरून गेटुळ्या होणार नाहीत. म्हणून आपण असं पटपट असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता की उपम्याला छान असा कलर आलेला आहे आणि मसालेदार छान असा उपमा आपला तयार होणार आहे. म्हणजे टॅमॅटो घालून आपण छान असा हा उपमा तयार केलेला आहे. आणि परफेक्ट असे हा उपमा तयार झालेला आहे. आणि पाणी सुद्धा आपल्या उपण्यासाठी परफेक्ट झालेले आहे. आणि हा असा प्रकारे तयार झालेला आहे. तर आपण याला थोडीशी वाफ सुद्धा देऊन घेणार आहेत. तर बारीक चिरलेली कोथिंबीर आपण घातली आहेत आणि आता आपण छान याला वाफ देऊन घेऊयात. तर 2-1 मिनटं छान अशी मी वाफ घेतलेली त्याला. आणि छान असा उपमा हा वाफवल्यानंतर फुगला जातो आणि तयार सुद्धा झालेला आहे. तर बघा किती छान असा तयार झाला आहे आणि त्याचं टेक्स्चर सुद्धा खूप छान आलेलं आहे. तर नक्कीच तुम्ही सुद्धा असा उपमा तयार करून बघा. माझ्या मुलांना तर खूपच आवडतो. तर तुम्ही असा तयार केला तर तुमचे सुद्धा मुलं आवडीने खातील. छान असा मसालेदार सुद्धा झालेला आहे आणि छान तयार झालेला आहे. तर आता यामध्ये आपण जी काजू आणि शेंगदाणे तळून घेतलेली आहेत ते आपण घातली आहेत. तर तळून जर शेंगदाणे घातले तर छान अशी कुरकुरीत लागतात, खाताना खायला सुद्धा छान लागतात आणि काजू सुद्धा छान लागतात. तर मी असं मिक्स करून घेते आणि खूप छान तयार होणार आहे हा उपमा. आणि वास तर असा सुगंध त्याचा असा सुंदर सुटलेला आहे. नक्कीच छान अशी ही ब्रेकफास्टची आपण रेसिपी बनवली आहे. क्विक आणि इझी रेसिपी आहे, कुणालाही जमेल अशी हे उपमा आपण बनवला आहे. आणि आता आपण हा छानमध्ये डिशमध्ये एका सर्व करून घेऊया. आणि बघा किती छान असा हा उपमा आपण तयार केलेला आहे आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. नक्की तुम्ही अशा प्रकारे हा उपमा तयार करून बघा. तर नक्कीच सर्वजण आवडीने खातील असा हा उपमा आज आपण तयार केला आहे. आणि नेहमीच तोच तेच उपमा खाऊन कंटाळा येतो, तर नक्कीच असा उपमा तुम्ही तयार करून बघा. नक्कीच अशी रेसिपी तुम्ही करून बघा. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आणि मस्त खा, स्वस्त राहा. आणि पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसह. तोपर्यंत बाय.